नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया मस्त अशी एकदम कुरकुरीत आणि खमंग आळूच्या पानाची वडी. ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. तुम्ही वडी चहासोबत खाऊ शकतात. चहासोबत खायला खूप छान लागते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त अशी सॉफ्ट अशी ही आळूची वडी आपण बनवणार आहोत. चला मग आपण या आळूच्या वडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तीळ घेतलेले आहेत, लिंबू घेतलेला आहे आणि आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आळूच्या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं. शक्यतोवर आळूची पानं ही थोडी अशी लालसर देठाची घ्यायची, हिरव्या देठाची घ्यायची नाही. त्यानंतर मग बेसन पीठ टाकून घ्यायचं एका भांड्यामध्ये. त्यानंतर हिरवी मिरची, आलं लसूणचं वाटण टाकून घ्यायचं. थोडासा अजवाईन टाकायचा. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर एक लिंबू पिळून घ्यायचं. हवं तर तुम्ही यामध्ये चिंच गुळाचं पाणीसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर मग बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर तीळ टाकायच्या. तीळ अर्ध्या टाकायच्या, थोड्या राहू द्यायच्या. त्यानंतर सर्व मिश्रण पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गाठी राहायला नाही पाहिजे, असं व्यवस्थित छान भिजवून घ्यायचं. आता त्याला या पिठाला एकदम कडक पण नाही करायचं, एकदम पातळ पण नाही करायचं. बघा अशा पद्धतीने करायचं. एकदम कडक पण केलं ना तर आळूवडी क्रिस्पी होत नाही. त्यासाठी एकदम कडक पण नाही करायचं. आता आपण पीठ भिजून ठेवलेलं आहे. तिथपर्यंत एका भांड्यामध्ये पाणी ठेवून द्यायचं वाफवायला. त्यानंतर मग आळूच्या पानाची अशी देठं कापून घ्यायची. अशा पद्धतीने जी देठ आहे ती कापून घ्यायची. जर व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने नाही कापता आलं तर मग काय करायचं, असं त्याचं मागचं देठ कापून घ्यायचं. त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटणं असं 2 ते 3 वेळा पानावरून फिरवायचं, म्हणजे देठ इझिली निघून जातं. अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचं. आणि जरी तुम्ही चाकूने सुद्धा देठ काढलं तरी पण असं लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं पानाला, म्हणजे मग जेव्हा आपण वडी बनवतो ना तर पान चिरत नाही. आता बघा आपले सर्व पानांची देठं काढून झालेले आहेत. आता आपण आळूवडी बनवूया. पान घ्यायचं, पानाला असं उलटं ठेवायचं. त्यानंतर असं बेसन पीठ लावायचं. असं मस्त छान लावून घ्यायचं बेसन पीठ. एकदम घट्टसर पीठ पण घेतलं ना तर वडीला पीठ लागतं. त्यासाठी असं थोडं पातळच भिजवायचं, म्हणजे आळूची पण चव लागते आपल्याला पानाची आणि बेसनाची पण लागते. एकदम खूप जास्त बेसन घेतलं ना तर मग बेसनाची चव जास्त लागते आणि आळूच्या पानाची कमी लागते. त्यासाठी असे थोडं पातळच पीठ करायचं. एकदम खूप पातळ पण नाही. बघा अशा पद्धतीने. आणि मस्त छान पानांना लावून घ्यायचं. 3 ते 4 पानं घ्यायचे. मग त्यानंतर असं दाबत घ्यायचं व्यवस्थित, छान कोपऱ्यांना दाबत घ्यायचं. असं थोडं थोडं पीठ लावायचं आणि चांगली फोल्ड करून घ्यायची. जर अशी थोडी उकलत असली ना आळूवडी तर मग तुम्ही याला असं दोऱ्याने सुद्धा लपटून घेऊ शकतात, किंवा मग असं टोकाकडून त्याला एखादी चॉपस्टिक लावली तरी पण चालेल. बघा आता अशा पद्धतीने आपण सर्व वड्यांना पीठ लावून घेऊ आणि मस्त छान पानं असे फोल्ड करून आळूवड्या बनवून घेऊ. आता अशा पद्धतीने आपण वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्यांना स्टीम करायला ठेवू. त्यासाठी गाळणी घ्यायची, त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं झाकणाला खाली. त्यानंतर वड्या ठेवून घ्यायच्या आणि थोडं जे बेसन पीठ उरलेलं असेल ते असं वरतून लावून घ्यायचं. असं थोडं मस्त छान लावून घेतलं का मग त्यावरून तीळ टाकायच्या. अशा मस्त आपण ज्या राहू दिलेल्या आहे ना त्या तीळ टाकायच्या, म्हणजे तळल्यावर पण छान लागतात कुरकुरीत. त्यासाठी अशा वरतून पण तीळ टाकून घ्यायच्या. आपण पिठामध्ये पण टाकलेले आहे, बाकी अशा तीळ वरतून टाकायच्या. अशा तीळ टाकून झाल्या की बघा आता स्टीमरमध्ये पण पाणी गरम झालेलं आहे. आता आपण वडी स्टीम व्हायला ठेवून देऊ. आता 10 मिनिट राहू देऊ.
10 मिनिटाने बघूया. बघा, आता एक चाकू घ्यायचा, चाकूने असं टोचून बघायचं. बघा, चाकूला चिटकत नाही म्हणजे आपली वडी शिजून तयार आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करू, भांडं उतरून घेऊ आणि थोडं 2 मिनिटाने काढून घेऊ त्यांना साईडला. एकदम गरम गरम काढायचं नाही, नाहीतर मग तुटतात. त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर त्यांचे काप करून घेऊ. थोडे जाड बारीक तुम्ही करू शकता तुमच्या अंदाजाने. बघा, अशा पद्धतीने मस्त काप करून घ्यायचे. बघा किती मस्त कुरकुरीत, किती छान लेयर पडले. अशा पद्धतीने आता सर्व वड्या कापून घेऊ. त्यानंतर मग गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर एक एक वडी त्यामध्ये सोडून घ्यायची आणि छान कुरकुरीत होईल तिथपर्यंत तळायचं. आता हवं तर तुम्ही या वड्यांना तव्यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय करू शकतात, किंवा अशा तेलात जर तळल्या ना तर मग खूपच छान भारी चव लागते. त्यासाठी अशा तेलात तळून घ्यायच्या, म्हणजे छान कुरकुरीत लागतात. बघा, मस्त अशा कुरकुरीत होईल तिथपर्यंत आपण त्यांना तळून घेऊ. अशा पद्धतीने आता आपण सर्व कापून घेतलेल्या वड्या तळून घेऊ. आता आपल्या वड्या सर्व मस्त अशा तळून झालेल्या आहेत. बघा, किती मस्त अशा आपल्या कुरकुरीत अळूच्या वड्या बनून तयार आहे. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करा. बघा आता किती मस्त वरतून अशी मस्त कुरकुरीत आणि आतून अशी मस्त मऊसूत आपली अळूची वडी तयार आहे. मस्त अशी गरम गरम अळूची वडी तुम्ही अशी नुसती खाल्ली तरी पण छान लागते. यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं आहे, तर हिरव्या मिरचीच्या वाटणाने वडी खूप चवदार लागते. नाहीतर मग तुम्ही टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी बनवत राहा, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. थँक्यू.